ओके. सर्वप्रथम मी माझी ओळख करून देतो. माझं नाव आहे डॉक्टर ज्ञानेश्वर यशवंत सकपा आणि तुम्हा सगळ्यांचं आजच्या मोफत वेबिनारमध्ये मनःपूर्वक स्वागत करतो. आपला आजचा विषय तुम्हा सगळ्यांना माहितीच आहे, त्यामुळे मी रिपीट करणार नाहीये. मी थेट आपल्या वेबिनारला सुरुवात करत आहे. बघा, आपल्या वेबिनारमध्ये बऱ्याच काही गोष्टी आपण शिकणार आहोत, समजून घेणार आहोत. पण त्याच्या अगोदर आपण आपल्या संस्थेबद्दल थोडक्यात माहिती करून घेणार आहोत. आपली जी संस्था आहे, ती संस्था नक्की काय कार्य करते, तिची उद्दिष्टे काय आहेत, हे प्रथमतः आपण काय करणार आहोत, समजून घेणार आहोत. तर बघा, सगळ्यात पहिलं जे उद्दिष्ट आहे संस्थेचं, ते म्हणजे सुशिक्षित बेरोजगार लोकांना कोर्सेसच्या माध्यमातून रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे. ओके. त्याच्यानंतर तालुका, जिल्हा, शहरी भागांमध्ये सक्षम समुपदेशक घडवणे. तिसरं जे आहे ते म्हणजे समुपदेशनाच्या माध्यमातून समाजामध्ये सकारात्मक परिवर्तन घडवणे. आणि चौथं जे महत्वाचं आहे ते म्हणजे समुपदेशन क्षेत्रात व्यवसाय करण्यासाठी मराठी बांधवांना सहकार्य आणि प्रोत्साहन देणे. ओके. सो ही 4 उद्दिष्ट आहेत आपली आणि ह्या 4 उद्दिष्टांना घेऊन आपण संपूर्ण महाराष्ट्रावर काम करत आहोत. त्याच्यानंतर थोडंसं पुढे जाऊया. ह्या उद्दिष्टांसोबतच माझी काही मिशन्स आहेत. ओके. आपल्या महाराष्ट्रामध्ये 36 जिल्हे आहेत, 358 तालुके आहेत आणि 41,000 गावं आहेत, 43 शहरं आहेत. माझं मिशन असं आहे की प्रत्येक गाव, प्रत्येक तालुका, प्रत्येक जिल्हा, प्रत्येक शहरामध्ये मानसिक आरोग्य सल्लागार किंवा समुपदेशक हा असावा. आणि त्यासाठी गेली अनेक वर्ष मी कार्य करतो आहे. आणि नक्कीच आजचा हा जो वेबिनार आहे तो देखील त्यासाठीच आहे की मला माझं मिशन पूर्ण करायचं आहे आणि त्या संदर्भात आजचा हा वेबिनार असणार आहे. पुढे जाऊया. हा जो वेबिनार आहे तो तुम्ही अटेंड करत आहात. मग हा वेबिनार अटेंड करत असताना ह्या वेबिनारचे काही नियम आहेत ते तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. ओके. काय नियम आहेत ह्या वेबिनारचे? तर सगळ्यात पहिला जो नियम आहे तो म्हणजे एअरफोनचा वापर करा, जेणेकरून माझा आवाज तुम्हाला लाऊडली ऐकायला येईल. त्याच्यानंतर नोटबुक आणि पेन घ्या. काही महत्त्वाच्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे, त्या तुम्ही नोट डाऊन करून घेऊ शकता. एका जागेवरती स्थिर थांबा, जेणेकरून तुमचं नेटवर्क कनेक्शन चांगलं तुम्हाला मिळेल आणि त्यामुळे माझा व्हिडिओ किंवा माझा आवाज ब्रेक होणार नाही, अडकणार नाही. चौथा महत्त्वाचा जो नियम आहे तो म्हणजे प्रश्न काही असेल तुमची, शंका काही असेल तुमची, ती लिहून ठेवा आणि शेवटी विचारा. ओके. आणि पाचवा जो महत्त्वाचा नियम आहे तो म्हणजे हा वेबिनार किती मिनिट चालेल. ओके. अनेकांचा प्रश्न असतो की सर किती वेळ चालेल हा वेबिनार. तर कमीत कमी 60 मिनिटं आणि जास्तीत जास्त 90 मिनिट. ओके. असा हा आपला वेबिनार असणार आहे. त्यामुळे पुढील 60 ते 90 मिनिट आपल्याला इथे थांबायचं आहे आणि नक्कीच ह्या 60 ते 90 मिनिटांमध्ये एक संधी समजून घ्यायची आहे. क्लिअर इथपर्यंत? आता या वेबिनारमध्ये काय शिकायला मिळेल? तर सगळ्यात पहिलं म्हणजे समुपदेशन काळाची गरज का आहे? समुपदेशन क्षेत्रामध्ये व्यवसाय संधी आहे का? आणि समुपदेशक कसं बनायचं? नोकरी सांभाळून हे काम कसं करायचं? मानसशास्त्र विषयाची पार्श्वभूमी नसली तरी पण समुपदेशक बनता येतं का? हे देखील आपल्याला ह्या वेबिनारमध्ये शिकायचं आहे. आणि कायदेशीर प्रॅक्टिस करू शकतो का? आणि आपला जो अ, व्यवसाय आहे किंवा जे काउन्सिलिंग क्षेत्र आहे, ह्याच्यात आर्थिक उत्पन्न कसं मिळवायचं? हे देखील आपल्याला शिकायचं आहे ह्याच्यामध्ये. आणि 8 नंबरचा टॉपिक तो म्हणजे आपल्या कोर्ससाठी प्रवेश प्रक्रिया. सो असे 8 टॉपिक आपल्याला ह्या वेबिनारमध्ये शिकायचे आहेत. ओके. आता थोडंसं पुढे जाऊन मी माझ्याबद्दल थोडक्यात सांगतो, की मी 2006 पासून या क्षेत्रामध्ये काम करतोय. म्हणजे जवळपास आता 20 वर्ष मला झाली या क्षेत्रामध्ये. आणि ह्या 20 वर्षाच्या प्रवासामध्ये बऱ्याच काही गोष्टी शिकलो आणि बराच काय अनुभव घेतलं आणि त्या अनुभवातूनच मी आज तुमच्याशी काय करणार आहे, संवाद साधणार आहे. मी कुठून आहे? तर माझं जे लोकेशन आहे ते म्हणजे डोंबिवली आणि हे आपलं सेंटर आहे. इथूनच मी तुमच्याशी संवाद साधतो आहे आणि हा आपला पत्ता आहे. हा माझा वैयक्तिक नंबर आहे. तुम्ही कधीही मला फोन करू शकता, मेसेज करू शकता, मला भेटू शकता. काहीच अडचण नाहीये. आणि बुधवारी मात्र आपलं केंद्र बंद असतं, कारण शनिवार, रविवारी आपण बंद ठेवत नाही. ठीक आहे. तर माझी ओळख तुम्हाला झालेली आहे. मी कुठून आहे तुम्हाला कळलं आहे. आजचा वेबिनार कोणासाठी आहे हे देखील तुम्हाला कळलं आहे. वेबिनारचे नियम तुम्हाला कळले आहेत. सो आपण वेबिनार चालू करायला काही हरकत नाही आहे. पण तत्पूर्वी मला एक प्रश्न विचारायचा आहे, की इथे बरेचसे माझे जुने विद्यार्थी देखील असतील, की ज्यांनी माझ्याकडनं हा कोर्स केलेला असेल. ओके. तर असे किती जण आहेत ज्यांनी आपल्याकडनं हा कोर्स केलेला आहे, त्यांनी मी टाइप करायचं आहे आणि ज्यांनी नाही केलं त्यांनी नो टाइप करायचं आहे. इथे सहभागी किती विद्यार्थी असे आहेत, की त्यांनी माझ्याकडनं कोर्स केलेला आहे, त्यांनी येस टाइप करायचं आहे आणि ज्यांनी नाही केलेला त्यांनी नो टाइप करायचं आहे. फास्ट. येस. फास्ट, फास्ट. ओके.
कारण मी ही पोस्ट सगळ्यांना टाकलेली होती. म्हणजे जुने विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी पण मी टाकली होती. नवीन लोकांसाठी पण टाकलेली होती पोस्ट. ओके. ओके. खूप जण आहेत की ज्यांनी ऑलरेडी आपल्याकडनं कोर्स केला आहे. ओके, ग्रेट. येस. काही लोकं बोलतात, "नाही सर." ओके, ठीक आहे. काही हरकत नाही. तुम्हाला सगळी माहिती मिळणार आहे. येस. ओके. खूप लोकांचे मेसेज येतायत. ओके. ओके. ऑनलाईन आणि ऑफलाईन यात खूप मोठा फरक आहे आणि आज तो तुम्हाला कळणार आहे. कारण का आत्ता आज जो मी वेबिनार घेत आहे, तो ऑफलाईन कोर्स संदर्भातला आहे आणि ऑफलाईन कोर्स आपण जो घेणार आहोत डोंबिवली येथे, त्या संदर्भातली सगळी माहिती याच्यात दिली जाणार आहे. ओके. सो ऑफलाईन कोणी कोर्स केला असेल, त्यांनी अनुभवलं असेल आणि ऑनलाईन ज्यांनी केलं आहे, त्यांना जर अनुभवायचं असेल तर वेलकम. ओके. चलो, खूप लोकांनी मेसेज केलेला आहे. धन्यवाद. तर बघा, आपण ऑनलाईनच्या माध्यमातून कोर्सेस घेत असतो, ऑफलाईनच्या माध्यमातून कोर्सेस घेत असतो. बरोबर की नाही? ऑनलाईनच्या माध्यमातून खूप लोकांनी कोर्सेस केलेले आहेत, पण ऑफलाईनच्या माध्यमातून नाही केलं. ओके. अगदी खूप कमी लोक आहेत ज्यांनी ऑफलाईनमध्ये प्रशिक्षण घेतलेलं आहे आणि बऱ्याच वेळा मी ऑफलाईन बॅचेस घेतो डोंबिवलीमध्ये. पण अनेकांचं असं म्हणणं होतं, की "सर ऑफलाईनचे तुम्ही वेबिनार का नाही घेत?" ओके. म्हणजे ऑनलाईन कोर्सेसचे तुम्ही वेबिनार घेता, पण ऑफलाईन कोर्सेसचा पण वेबिनार तुम्ही घेणं गरजेचं आहे. असं मला बऱ्याच लोकांची सूचना आली आणि मग पहिल्यांदा मी ऑफलाईन कोर्स संदर्भातला वेबिनार घेत आहे. म्हणजे आत्तापर्यंत अनेक ऑफलाईन बॅचेस केले आपण, पण कधीच मी वेबिनार घेतला नव्हता. पहिल्यांदा मी ऑफलाईन कोर्स संदर्भातला वेबिनार घेतोय. ओके. तर नक्कीच हा जो वेबिनार आहे, तो तुम्हाला ज्ञानी बनवेल आणि आपल्या ऑफलाईन कोर्स संदर्भातली अधिक माहिती तुम्हाला या वेबिनारमध्ये मिळणार आहे. बघा, आपण वेबिनारला सुरुवात करत आहोत आणि वेबिनारला सुरुवात करत असताना पुन्हा एकदा तेच सांगेन, की आजचा वेबिनार कोणासाठी आहे? तर ज्यांना समुपदेशनाच्या माध्यमातून समाजामध्ये सकारात्मक परिवर्तन घडवायचं आहे, सोबत स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे, त्यांच्यासाठी आजचा वेबिनार आहे आणि म्हणून इथून पुढचा वेबिनार हा प्रामाणिकपणे अटेंड करा. बघा, समाजामध्ये लोकांना समुपदेशनाची गरज आहे का? हो की नाही? तर इथे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, की हो, खूप गरज आहे. का गरज आहे? कोण सांगेल? मला चॅट बॉक्समध्ये टाइप करून सांगायचं आहे. एका शब्दात, 2 शब्दात, फार फार तर एका ओळीमध्ये फास्ट, की आज समाजामध्ये लोकांना काउन्सिलिंगची गरज आहे का? तर त्याचं उत्तर आहे हो. पण का? कशासाठी? कशामुळे? असं काय घडतंय आपल्या आजूबाजूला, की ज्याच्यामुळे लोकांना काउन्सिलिंगची गरज आहे? काय सांगाल? फास्ट, फास्ट. ओके. छान. ज्ञानाची कमी. ओके. कॉन्फिडन्स बिल्डिंग. ओके, ग्रेट. अजून? डिप्रेशन्स. ओके, ग्रेट. छान. ईशा मॅडम म्हणतात, "ज्ञान घेत नाहीत." ओके, ठीक आहे. मानसिक ताणतणाव वाढत आहे. अपेक्षा. ओके, ग्रेट, ग्रेट. छान. प्रत्येकाने व्यक्त व्हायचंय. बघा, इथे आपण कुठली परीक्षा घेत नाहीये. जस्ट आपण एकमेकांशी संवाद साधतोय, की आज आपल्या समाजामध्ये लोकांना काउन्सिलिंगची गरज आहे का? तर त्याचं उत्तर आहे हो, गरज आहे. पण का? कशासाठी? कशामुळे? असं काय घडतंय? हा माझा प्रश्न आहे तुम्हा सगळ्यांना. ओके. ओके. खूप लोकांनी म्हणजे उत्तर दिलेलं आहे. ओके. संतोष सर काय म्हणतात, त्यांना प्रश्न मांडायला जागाच नाहीये. ओके. अनिल सर म्हणतात, एकमेकांशी कमी होणारा संवाद. ओके. ग्रेट, ग्रेट, ग्रेट. छान, छान. तुम्हा सगळ्यांची उत्तरं खूप छान आहेत आणि बरोबर आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, की आज खरंच लोकांना काउन्सिलिंगची गरज आहे का? तर आहे. अनेक कारणं आहेत. कुठलंही एक कारण कारणीभूत नाहीये, तर अनेक कारणं आहेत. आपण थोडक्यात बघणार आहोत, की कोणती कारणं आहेत, की ज्याच्यामुळे आज लोकांना काउन्सिलिंगची गरज आहे. ओके. पण ते पाहण्याच्या अगोदर आपण मानसशास्त्रापासून सुरुवात करणार आहोत. बघा, मानसशास्त्र काय सांगतं माहिती आहे का, की माणूस दिवसभरामध्ये 90 ते 95% नकारात्मक विचार करतो आणि फक्त 5% सकारात्मक विचार करतो. ओके. आणि हे खूप चुकीचं आहे. कारण आपले विचार हे नेहमी सकारात्मक असणं गरजेचं आहे. कारण आपले विचार हे आपल्या आयुष्याच्या गाडीचे चालक आहेत. काय होतंय ना, सगळं उलटं चाललंय. आपण संपूर्ण दिवसभरामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात सकारात्मक विचार करणं गरजेचं आहे. तरच आपण
अपेक्षित त्या ठिकाणी पोहोचणार आहोत, यशापर्यंत पोहोचणार आहोत. पण होतंय काय, की जास्तीत जास्त नकारात्मक विचार केले जात आहेत आणि म्हणून माणसाला स्ट्रेस, डिप्रेशन, एन्झायटी, फिअर, फोबिया, ॲडिक्शन यांसारखे मानसिक विकार होत आहेत आणि त्याचं प्रमाण आता दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे. इथे लक्षात. त्यामुळे मानसशास्त्र असं म्हणतं, की आपले विचार नेहमी सकारात्मक ठेवा, कारण का तुम्ही जसा विचार करणार आहात, तसं तुमच्या आयुष्यामध्ये घडणार आहे. त्यामुळे बी पॉझिटिव्ह, डू पॉझिटिव्ह, गेट पॉझिटिव्ह. ओके. ह्याच्यावरती एक रिसर्च झाला होता, WHO ने केला होता तो. त्यांचं असं म्हणणं आहे, की 90% आजार हे माणसाला त्याच्या नकारात्मक विचारांमुळे होतात. ओके. 90% डिसीज हे कसे असतात? मेंटल असतात, लक्षात ठेवा. हा रिसर्च आहे WHO चा आणि हा मी सांगत नाहीये, तुम्ही Googleला सर्च करू शकता. त्यामुळे इथे एक गोष्ट लक्षात येते का तुमच्या, की आज काय झालंय, सातत्याने नकारात्मक विचार केल्यामुळे लोकांच्या समस्या दिवसेंदिवस वाढत चाललेल्या आहेत. ओके. सातत्याने नकारात्मक विचार केल्यामुळे दिवसेंदिवस हे जे आजार आहेत, लोकांच्या ज्या समस्या आहेत, त्या दिवसेंदिवस वाढत चाललेल्या आहेत. मग कोणते आजार आहेत, कोणत्या समस्या आहेत लोकांना? तर बघा, मी सतत चिंतेमध्ये असतो, मला कसलीतरी भीती वाटते. कसली वाटते तीच माहिती नाहीये. काही येतात सर मोबाईलचं, सोशल मीडियाचं व्यसन लागलंय. कळतंय पण वळत नाहीये. काही म्हणतात माझं माझ्या घरच्यांशी जमतच नाहीये. ओके. काहींचं असं असतं, की सर प्रोफेशनल लाईफ आणि पर्सनल लाईफ समतोल बिघडत चाललेला आहे. बॅलन्सच होत नाहीये. इथे लक्षात. म्हणजे प्रत्येकाच्या वेगवेगळ्या समस्या आहेत आणि म्हणून आज काउन्सिलिंगची गरज आहे यांना. त्याच्यानंतर थोडंसं पुढे जाऊया. काही लोकं म्हणतात, "सर स्वतःवरचा आत्मविश्वास कमी झालाय." ओके. मी काहीतरी करू शकतो आयुष्यामध्ये, असा माझ्याकडे कॉन्फिडन्सच नाहीये. आणि स्वतःवरचा आत्मविश्वास कमी झाल्यामुळे सातत्याने नकारात्मक विचार येतायत. आणि सातत्याने नकारात्मक विचार आल्यामुळे माझं कशातच लक्ष लागत नाहीये आणि कधी-कधी असं वाटतं ना मग, सगळं थांबून स्वतःचा शेवट करावा. म्हणजेच काय? सुसाईड करावं. खूप भयानक वातावरण आहे, लक्षात ठेवा. खूप भयानक वातावरण आहे. ओके. आणि म्हणून या सगळ्यांना म्हणजे आपल्या मदतीची किंवा आपण म्हणूया की समुपदेशनाची गरज आहे. अत्यंत गरज आहे, लक्षात ठेवा. ओके. खूप अशा समस्या दिवसेंदिवस वाढत चाललेल्या आहेत आणि त्यांना योग्य मार्गदर्शनाची, योग्य समुपदेशनाची खरंच खूप गरज आहे. ओके. मग यांचं जर समुपदेशन करायचं असेल, तर यांचं समुपदेशन करण्यासाठी आज आपल्या समाजामध्ये मोठ्या संख्येने समुपदेशकांची किंवा आपण त्याला म्हणू शकतो मानसिक आरोग्य सल्लागारांची खूप गरज आहे. ओके. काय वाटतं तुम्हाला? येस ऑर नो? आज आपल्या समाजामध्ये 100 पैकी 100 लोकांना काउन्सिलिंगची गरज आहे. प्रत्येकाच्या समस्या खूप वेगळ्या आहेत. ओके. मग तो गरीब असेल, मध्यमवर्गीय असेल, श्रीमंत असेल, तो नोकरदार असेल, तो व्यावसायिक असेल, तो विद्यार्थी असेल, तो पालक असेल, ती गृहिणी असेल, कोणी असो, तो सुशिक्षित बेरोजगार असेल, कोणी असो, आज प्रत्येकाला काउन्सिलिंगची गरज आहे. आणि यांचं काउन्सिलिंग करण्यासाठी आज समाजामध्ये मोठ्या संख्येने काउन्सिलरची गरज आहे. येस ऑर नो? काय वाटतं तुम्हाला? फास्ट. येस ऑर नो? काय वाटतं तुम्हाला? ओके. ग्रेट, 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 ग्रेट. छान. खूप लोकांचे मेसेज येतात की येस सर. ओके. ग्रेट, 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 ग्रेट. छान. आवाज येत नाही असा एक मेसेज आलेला आहे. एक मिनिटं, त्यांना एक मेसेज टाकूया. ओके. चला, खूप लोकांचे मेसेज येत आहेत की येस सर, खूप गरज आहे. ओके, धन्यवाद. अ, ज्यांना आवाज येत नाही त्यांच्यासाठी मी एक मेसेज हा पाठवलेला आहे, त्याने चेक करावा. ओके, ठीक आहे. चलो, पुढे जाऊया. येस. तर आज आपल्या समाजामध्ये 100 लोकांपैकी 100 लोकांना काउन्सिलिंगची गरज आहे, पण यांचं काउन्सिलिंग करण्यासाठी काउन्सिलरच नाही आहेत. म्हणजे मुंबई, पुणे, नाशिक शहरी भाग सोडलात तर काउन्सिलिंग म्हणजे नक्की काय? इथून प्रश्न सुरू होतो. ओके. इथे वेबिनारमध्ये जे सहभागी आहेत, मला माहिती आहे त्यांच्यापैकी देखील काही लोकांना काउन्सिलिंग म्हणजे काय हे माहिती नसेल. म्हणजे ज्यांनी कोर्स केलेला आहे, ज्यांनी अभ्यासलेला आहे त्यांना माहिती असेल. पण जे नवीन आहेत त्यापैकी बऱ्याच लोकांना माहिती नसेल की काउन्सिलिंग म्हणजे नक्की काय? किंवा काउन्सिलर नक्की कोण असतो? बरोबर की नाही?
तर प्रश्न असा आहे ना, की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी आजही काउन्सिलिंग किंवा समुपदेशन हे पोहोचलेलं नाहीये. ओके. मुळात तुमच्यासाठी मी इथे काही गोष्टी सांगतोय, त्या व्यवस्थित समजून घ्या, की काउन्सिलिंग म्हणजे काय? प्रश्न आहे, बरोबर की नाही? की सर तुम्ही आम्हाला सगळं सांगताय बरोबर आहे, पण आम्हाला काउन्सिलिंग म्हणजे नक्की काय हेच माहिती नाहीये. तर समजून घ्या, काउन्सिलिंग म्हणजे इट्स प्रोसेस ऑफ हेल्पिंग. तुम्हाला कोणालाही गोळ्या द्यायच्या नाहीत, औषधं द्यायची नाहीत, कुठली ट्रीटमेंट करायची नाहीये. तर एखाद्या व्यक्तीला त्याच्या अडचणी सोडवण्यासाठी ओके, संवादाच्या माध्यमातून सहकार्य करायचं आहे, मदत करायची आहे. ओके. स्वतःच्या अडचणी स्वतः सोडवण्यासाठी एखाद्या व्यक्तीला संवादाच्या माध्यमातून सहकार्य करणं, मदत करणं म्हणजेच समुपदेशन होय. ज्याला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो? काउन्सिलिंग म्हणतो. येते लक्षात? तर त्याच्यामुळे खूप काही अवघड असं अजिबात नाहीये. फक्त आपल्याला संवाद साधायचा आहे. मला सांगा, आपण दिवसभरात अनेकांशी संवाद साधतो, अनेकांना मार्गदर्शन करतो, अनेकांना सूचना देतो, बरोबर की नाही? पण त्याचे आपल्याला पैसे मिळत नाहीत. पण जेव्हा तुम्ही काउन्सिलर बनता, ओके, एक सर्टिफाईड काउन्सिलर बनता आणि तुम्ही प्रोफेशनली काम सुरू करता, तेव्हा मात्र त्याच गोष्टीचे तुम्हाला पैसे मिळतात. सो तेच काम आहे, फक्त प्रोफेशनली करायचं आहे आपल्याला. बाकी आपल्याला काही वेगळं करायचं नाहीये, की समुपदेशन करायचं म्हणजे काय? फक्त आणि फक्त संवादाच्या माध्यमातून एखाद्या व्यक्तीला मदत करायची आहे, सहकार्य करायचं आहे. ओके. मग समुपदेशक कोण असतो? हा एक बऱ्याच लोकांचा प्रश्न असतो, की सर समुपदेशन म्हणजे समजलं. ओके. पण समुपदेशक म्हणजे नक्की कोण? तर बघा, समुपदेशक हा असा घटक आहे समाजातला, एखाद्या व्यक्तीच्या मानसिक समस्या समजून घेऊन त्या व्यक्तीला समस्येतून बाहेर पडण्यासाठी मानसशास्त्रीय पद्धतीने मदत करणारा किंवा सहकार्य करणारा होय. येते लक्षात? एखाद्या व्यक्तीच्या मानसिक समस्या कुठल्या असतात मानसिक समस्या? स्ट्रेस, डिप्रेशन, एन्झायटी, फेअर, फोबिया, ॲडिक्शन यांसारख्या मानसिक समस्या समजून घेऊन त्या व्यक्तीला त्याच्या समस्येतून बाहेर पडण्यासाठी मानसशास्त्रीय पद्धतीने मदत करणारा, सहकार्य करणारा म्हणजे कोण? काउन्सिलर होय. आणि समाजाला अशा अनेक समुपदेशकांची खूप गरज आहे, लक्षात घ्या. खूप गरज आहे. ओके. आणि त्यासाठीच आपण दुर्वा एज्युकेशनच्या माध्यमातून प्रयत्न करत आहोत, की जास्तीत जास्त समुपदेशक घडावे समाजामध्ये. कारण का? ही एक सेवा आहे. समुपदेशन करणं, समुपदेशन देणं ही एक सेवा आहे आणि ती सेवा घडण्यासाठी आपल्या समाजामध्ये मोठ्या संख्येने समुपदेशक घडवणं हे कार्य आपण हाती घेतलेलं आहे. ओके. त्यामुळे काउन्सिलिंग म्हणजे नक्की काय आणि काउन्सिलर नक्की कोण असतो? ह्या 2 गोष्टी तुम्हा सगळ्यांना मी सांगितलेल्या आहेत. आय होप की तुम्हाला त्या कळल्या असतील. ओके. आता आपण पुढे जाऊया, की जर तुम्हाला काउन्सिलिंग करायचं असेल, त्यासाठी तुम्हाला काउन्सिलर बनावं लागेल, बरोबर की नाही? आणि काउन्सिलर बनण्यासाठीच आपला हा कोर्स आहे. शिका, कमवा व प्रगती करा. बना मानसशास्त्रीय समुपदेशक आणि सुरू करा स्वतःचं समुपदेशन केंद्र. मग तुम्ही ऑफलाईनमध्ये पण सुरू करू शकता किंवा ऑनलाईनच्या माध्यमातून पण सुरू करू शकता. काहीच अडचण नाहीये. ओके. तर आपला हा जो कोर्स आहे, त्या कोर्सबद्दल मी थोडक्यात तुम्हाला माहिती सांगणार आहे. ओके. आपल्या कोर्स संदर्भामध्ये माहिती जाणून घेण्यासाठी किती जण तयार आहेत त्यांनी येस टाइप करायचंय. आपला जो कोर्स होणार आहे, त्या संदर्भात माहिती जाणून घेण्यासाठी किती जण तयार आहेत त्यांनी येस टाइप करायचं आहे. आतापर्यंत आपण काय काय शिकलो, की लोकांना काउन्सिलिंगची गरज आहे का? तर हो, गरज आहे. का गरज आहे? ते देखील आपण पाहिलेलं आहे. आणि मग त्यांचं काउन्सिलिंग करण्यासाठी समाजामध्ये समुपदेशकांची गरज आहे, हे देखील आपण अभ्यासलेलं आहे. मग समुपदेशन म्हणजे नक्की काय? आणि समुपदेशक म्हणजे नक्की कोण? हे आपण आत्तापर्यंत अभ्यासलेलं आहे. मग जर आत्ता आपल्याला काउन्सिलर बनून जर का लोकांचं काउन्सिलिंग करायचं असेल, लोकांच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडवायचा असेल, तर आपल्याला प्रथम ते शिकणं गरजेचं आहे. आणि ते शिकण्यासाठी, ते समजून घेण्यासाठी किती लोकं तयार आहेत त्यांनी येस टाइप करायचा असा मेसेज केलेला आहे. ओके, ग्रेट. येस. खूप लोकांचे मेसेज येतात की येस, 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 येस. ओके, ठीक आहे. थँक यू व्हेरी मच. ओके, चला. शुभेच्छा तुम्हा सगळ्यांना आणि व्यवस्थित प्रामाणिकपणे शेवटपर्यंत समजून घ्या, की नक्की कंटेंट काय आहे. ओके. अभ्यासक्रम काय आहे हा व्यवस्थित समजून घ्या. बघा, आपला हा जो अभ्यासक्रम आहे त्या अभ्यासक्रमात सगळ्यात पहिला विषय जो तुम्हाला शिकवला जातो तो म्हणजे मानसशास्त्र.
खूप लोकांचा प्रश्न असतो, की सर माझं बॅकग्राऊंड नाहीये मानसशास्त्राचं, तरी पण मी काउन्सिलिंगचा कोर्स करू शकतो का? आणि काउन्सिलर म्हणून काम करू शकतो का? तर त्याचं उत्तर हो आहे. कारण का तुमचं बॅकग्राऊंड जरी नसलं, तरी पण तुम्हाला ह्या संपूर्ण अभ्यासक्रमामध्ये मानसशास्त्र हे डिटेलिंगमध्ये शिकवलं जाईल. म्हणजे अगदी मानसशास्त्र म्हणजे नक्की काय? त्याचा उगम केव्हा झाला? त्याची उद्दिष्टे कोणती आहेत? त्याचा विस्तार काय? त्याचे जनक कोण? आणि त्याची अभ्यास पद्धत काय? हे सगळे टॉपिक तुम्हाला इन डिटेलिंगमध्ये शिकवले जाणार आहेत. ओके. त्यामुळे अजिबात टेन्शन घेण्याची गरज नाही आहे. त्याच्यानंतर समुपदेशन हा देखील विषय तुम्हाला इन डिटेलिंगमध्ये शिकवला जाणार आहे, की समुपदेशन म्हणजे नक्की काय? समुपदेशकासाठी काही महत्त्वाचे नियम, समाजामध्ये समुपदेशकांची गरज का आहे? समाजामध्ये समुपदेशनाची गरज का आहे? आणि समुपदेशनाचे प्रकार किती व कोणते? हे सगळे टॉपिक तुम्हाला इन डिटेलिंगमध्ये शिकवले जाणार आहेत. ओके. म्हणजे मानसशास्त्र आणि समुपदेशन हे 2 विषय तुम्हाला इन डिटेलिंगमध्ये शिकवून तुमचा पाया पक्का केला जाणार आहे. तुमचा बेस पक्का केला जाणार आहे. येते लक्षात? कारण का एक गोष्ट लक्षात ठेवा, 7 मजली बिल्डिंग जर का मला बांधायची असेल, तर 1 मजला मला खाली खोदावा लागतो. बरोबर की नाही? कारण का त्याचा पाया पक्का असेल, तर ती बिल्डिंग टिकेल. सेम तसंच आहे. मला तुम्हाला जर का सक्षम समुपदेशक म्हणून घडवायचं असेल, तर तुमचा पाया पक्का होणं खूप गरजेचं आहे आणि त्यासाठीच तुम्हाला मानसशास्त्र आणि समुपदेशन हे 2 विषय मी प्रथमतः शिकवणार आहे आणि मग इतर टॉपिक तुम्हाला शिकवले जातील. ओके. सो मानसशास्त्र आणि समुपदेशन हे 2 टॉपिक तुम्हाला शिकवल्याच्या नंतर मग पुढे तुम्हाला इतर टॉपिक शिकवले जातात, की एखाद्या व्यक्तीचे नातेसंबंध कसे सुधारायचे. आपण एक सक्षम समुपदेशक झाल्याच्या नंतर रिलेशनशिप काउन्सिलिंग ज्याला आपण म्हणतो, ओके. नातेसंबंध समुपदेशन हे कसं करायचं? एखाद्या व्यक्तीचा आत्मविश्वास कसा वाढवायचा, ज्याला आपण कॉन्फिडन्स बिल्डिंग म्हणतो, हे कसं करायचं? त्याच्यानंतर एखाद्या व्यक्तीची निर्णय क्षमता कशी वाढवायची, ज्याला आपण डिसिजन पॉवर म्हणतो. ओके. एक काउन्सिलर म्हणून कशी वाढवायची आपण ती निर्णय क्षमता, हे देखील तुम्हाला शिकवलं जातं. त्यानंतर वर्तणूक समस्या कशा दूर करायच्या, त्याच्यानंतर एखाद्या व्यक्तीला स्वप्रेरणादायी कसं बनवायचं, त्याच्यानंतर एखाद्या व्यक्तीची कामात आवड कशी निर्माण करायची, एखाद्या व्यक्तीच्या मनातील भीती कशी घालवायची, ओके. वेळेचं नियोजन कसं करायचं, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इन डिटेलिंगमध्ये शिकवल्या जातील आपल्या ह्या कोर्समध्ये. ओके. म्हणजे एक सक्षम समुपदेशक बनण्यासाठी तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी शिकाव्या लागतील. कारण का तुम्हाला नाही माहिती, की तुमच्याकडे येणारी व्यक्ती ही नक्की कुठल्या समस्येसाठी आलेली आहे. तिचं नातेसंबंधाचा प्रॉब्लेम आहे, तिचा कॉन्फिडन्स बिल्डिंगचा प्रॉब्लेम आहे. नक्की तिचा प्रॉब्लेम काय? ते तुम्हाला नाही माहिती. त्यामुळे तुम्हाला सगळ्या गोष्टी शिकणं खूप गरजेचं आहे आणि जेव्हा तुम्ही सगळ्या गोष्टी शिकता, तेव्हा तुम्ही कॉन्फिडेंटली एक काउन्सिलर म्हणून समोर प्रेझेंट करता स्वतःला आणि नक्कीच समोरच्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडवता. ओके. अजून काय-काय शिकवलं जातं ह्या कोर्समध्ये? तर एखाद्या व्यक्तीने त्याच्यासाठी योग्य करियर कसं आणि कोणतं निवडायचं? त्याच्यानंतर एखाद्या व्यक्तीला मोबाईल, इंटरनेटपासून दूर कसं करायचं? मोबाईल ॲडिक्शनच्या केसेस वाढल्या आहेत लक्षात ठेवा. ओके. जेव्हा तुम्ही काम सुरू कराल, तेव्हा तुमच्याकडे मोबाईल ॲडिक्शनचे बरेचसे केसेस तुमच्याकडे येतील. ओके. सो त्या कशा हँडल करायच्या? त्यानंतर एखाद्या व्यक्तीला ताणतणावातून बाहेर कसं काढायचं? ताणतणावाच्या केसेस पण खूप वाढलेल्या आहेत. ओके. एखाद्या व्यक्तीचा व्यक्तिमत्व विकास कसा करायचा? एखाद्या व्यक्तीला चुकीच्या मानसिकतेतून बाहेर कसं काढायचं? त्याच्यानंतर ज्येष्ठ नागरिक समुपदेशन कसं करायचं? व्यसनमुक्ती समुपदेशन कसं करायचं? हे सगळे टॉपिक तुम्हाला इन डिटेलिंगमध्ये ह्या कोर्समध्ये शिकवले जातील. ओके. त्याच्यानंतर तुम्हाला प्रॅक्टिकल संशोधन कसं करावं हे देखील शिकवलं जातं. ओके. हे खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. कारण आपण खूप ज्ञान मिळवला म्हणजे आपण सक्सेस झालो का? नाही. जे काही ज्ञान मिळवतो त्याचा वापर कसा करायचा? हे खूप महत्त्वाचं आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला ह्या कोर्समध्ये मी प्रॅक्टिकली समुपदेशन कसं करायचं, अगदी सिटिंग अरेंजमेंटपासून, की आपण काउन्सिलिंग करत असताना सिटिंग अरेंजमेंट कशी असली पाहिजे, बरोबर की नाही? काउन्सिलिंगची सुरुवात कशी करायची, मध्य कसा करायचा, शेवट कसा करायचा, हे सगळं तुम्हाला प्रॅक्टिकली इथे मी दाखवणार आहे. ओके. त्याचबरोबर आपल्याकडे जी व्यक्ती येते, ती काहीतरी समस्या घेऊन येते. मग त्या व्यक्तीच्या समस्येवरती आपण उपाय कसे द्यायचे, एक काउन्सिलर म्हणून. आपण औषध देत नाही, आपण गोळ्या देत नाही, आपण कुठली ट्रीटमेंट करत नाही. पण समोरच्या व्यक्तीचं काउन्सिलिंग केल्याच्या नंतर त्या काउन्सिलिंगच्या सोबत तिला काहीतरी वेगळे उपाय देणं पण खूप गरजेचं असतं. मग कोणते उपाय आपण देऊ शकतो एक काउन्सिलर म्हणून, हे देखील तुम्हाला ह्याच्यामध्ये शिकवलं जातं. ओके. त्याच्यानंतर पुढे
अजून काय काय तुम्हाला शिकवलं जातं? तर टेक्निक्स, की एक काउन्सिलर म्हणून जेव्हा आपण काउन्सिलिंग करतो एखाद्या व्यक्तीचं, तेव्हा त्या काउन्सिलिंगमध्ये आपण एखादी जर टेक्निक वापरली, तर त्या काउन्सिलिंगचा रिझल्ट खूप चांगला येतो. येते लक्षात? त्यामुळे काउन्सिलिंगच्या अशा काही टेक्निक्स आहेत. त्या टेक्निक्स तुम्हाला मी ह्याच्यामध्ये शिकवणार आहे, की ज्याचा फायदा तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने होतो आणि समोरच्या व्यक्तीला पण खूप चांगला फायदा होतो. येते लक्षात? तर ह्या टेक्निक्स तुम्हाला याच्यामध्ये शिकवल्या जातील. त्याच्यानंतर तुम्हाला काही टिप्स सांगणार आहे मी. काही सिक्रेट सांगणार आहे तुम्हाला मी. ओके? की ज्याचा वापर करून तुम्ही स्वतःचा कॉन्फिडन्स बिल्ड करू शकता आणि खूप चांगल्या पद्धतीने लोकांचं समुपदेशन करून त्यांच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडवू शकता. ओके. सो असा खूप मोठा सिलेबस आहे, जो तुम्हाला ह्याच्यामध्ये शिकवला जाणार आहे. ओके. तुमच्या मनात एक प्रश्न येईल पण, की सर हे सगळं तुम्ही आम्हाला शिकवणार ठीक आहे, पण हाऊ टू अर्निंग आणि पैसे कसे कमवायचे? उत्पन्न कसं मिळवायचं? कारण का आम्ही काउन्सिलर बनणार आहोत. आम्ही हे जे काम चालू करणार आहोत, ते कशासाठी करणार आहोत? अर्निंगसाठी. बरोबर की नाही? प्रत्येकाचा एक उद्देश असतो, की मला पार्ट टाईम अर्निंग सुरू करायचं आहे किंवा मला स्वतःचं वेगळं काहीतरी करियर स्टार्ट करायचं आहे किंवा मला फुल टाईम काउन्सिलर बनायचं आहे. प्रत्येकाचा एक वेगळा मोटो असतो. तर मग ते कसं करणार? तर त्यासाठी तुम्हाला 2 लेक्चर असतात त्याच्यामध्ये. एक असतं व्यवसाय मार्गदर्शन आणि एक असतं जाहिरात मार्गदर्शन. ओके. म्हणजे एकही रुपया खर्च न करता आपण व्यवसाय कसा सुरू करायचा? एकही रुपया खर्च न करता आपण जाहिरात कशी करायची? ओके. आपण आपल्याच एरियामध्ये जाहिरात कशी करायची? एकही रुपया खर्च न करता. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ह्याच्यामध्ये इन डिटेलिंगमध्ये शिकवल्या जाणार आहेत. येते लक्षात? त्यामुळे अजिबात टेन्शन घेण्याची गरज नाहीये. फक्त आणि फक्त सिलेबस तुम्हाला मी शिकवणार नाहीये. तर सोबत व्यावसायिक मानसिकता कशी असली पाहिजे तुमची, व्यवसाय कसा करायचा ह्याच्यामध्ये, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ह्याच्यामध्ये शिकवल्या जाणार आहेत. ओके. पण मग इथे तुमच्या मनात एक प्रश्न येऊ शकतो, की सर खरंच स्कोप आहे का या क्षेत्रामध्ये? म्हणजे जर आम्ही ठरवलं, तुमचा हा कोर्स करण्याचं ठरवलं, तर ह्याच्यामध्ये स्कोप आहे का? तर बघा, खूप मोठा स्कोप आहे. ओके. मी मगाशी पण सांगितलं, आत्ता पण रिपीटेडली सांगतोय, की 100 100 लोकांना काउन्सिलिंगची गरज आहे. इथे लक्षात 100 100 लोकांना काउन्सिलिंगची गरज आहे आणि त्याच्यामुळे या क्षेत्रामध्ये खूप मोठी संधी आहे. खूप मोठी संधी आहे. ओके. तुम्ही काम करून थकाल, इतकं काम आहे या क्षेत्रामध्ये. पण प्रामाणिकपणे सांगतो, की सगळं सोडून याच्या मागे लगेच लागायचं नाही. पार्ट टाईममध्ये काम सुरू करायचं. ओके. मी तुम्हाला शिकवेन तेच. कसं करायचं, काय करायचं, पण पार्ट टाईममध्ये करायचं. लगेच उडी मारायची नाही. ओके. बघा, आज प्रत्येकजण कुठे ना कुठेतरी काम करतोय, कोण नोकरी करतोय, कोण व्यवसाय करतोय. तर माझं असं म्हणणं आहे, आज प्रत्येकाला 1 दिवस सुट्टी असते. ओके. हल्ली तर सॅटर्डे, संडे 2 दिवस सुट्टी असतात लोकांना. काय करायचं? सुट्टीच्या दिवशी एखादी काउन्सिलिंग घ्यायची. आपल्याकडे दिवसाला 24 तास असतात. 1.5 ते 2 तासाचं एक काउन्सिलिंग असतं. त्यातले 2 तास तुम्ही देऊ शकता एखाद्या व्यक्तीसाठी. एका काउन्सिलिंगचे सहज 500 ते ₹1000 मिळतात. किती? 500 ते ₹1000. कसे घ्यायचे, काय करायचं सगळं मी तुम्हाला डिटेलिंगमध्ये शिकवणार आहे. ओके. मला सांगा, सुरुवातीला आपण एकच काउन्सिलिंग घ्यायची दिवसाला. ओके. सुट्टीच्या दिवशी आणि मग हळू काय करायचं काउन्सिलिंग वाढवायच्या. तुम्हाला आता कॉन्फिडन्स येतोय. मग हळू एक जिथे घेताय तिथे 2 काउन्सिलिंग घ्या. पुढे जाऊन 3 काउन्सिलिंग घ्या. मला सांगा एका दिवसाला तुम्ही 3 ते 4 काउन्सिलिंग सहज करू शकता. ओके. ₹500 जरी तुम्ही पकडलेत एका काउन्सिलिंगचे, तरी 4 काउन्सिलिंगचे ₹2000 झाले. काय केलत तुम्ही त्या 2000 साठी? फक्त आणि फक्त संवाद साधलात. येते लक्षात? बरं, सुरुवातीला आपण कमी फी घेतोय, पण हळू तुम्ही काय करू शकता, तुमची फी वाढवू पण शकता. काहीच अडचण नाहीये. आज मार्केटमध्ये जर तुम्ही बघितलंत, तर काउन्सिलर कोणी ₹1000 घेतोय, कोणी ₹2000 घेतोय, कोणी ₹3000 घेतोय, कोणी 5000 पण घेतोय. प्रत्येकाची फी वेगवेगळी आहे. त्यामुळे सांगायचं तात्पर्य असं आहे, तुम्ही अगदी मिनिमम टू मिनिमम 500 पासून जरी सुरुवात केलीत ना, तरी तुम्ही सहज ₹1500-2000 दिवसाला पार्ट टाईममध्ये कमवू शकता. त्यामुळे संधी खूप मोठी आहे. पण काय करायचं सुट्टीच्या दिवशी प्रथमतः काम चालू करा आणि ज्या दिवशी तुम्हाला असं वाटेल, की येस आपल्या पगाराइतकं आपल्याला आता ह्याच्यातून मिळतंय.
त्या दिवशी बिनधास्त फुल टाईम उतरा, काहीच अडचण नाहीये. कारण लोकसंख्या ही दिवसांदिवस वाढत चाललेली आहे, ती कमी होणार नाहीये. मानसिक आजार हे दिवसांदिवस वाढत चाललेले आहेत, ते कमी होणार नाहीयेत. येस ऑर नो, काय सांगाल? मी जे बोलतोय ते सत्य आहे की असत्य आहे? लोकसंख्या ही दिवसांदिवस वाढत जाणार आहे, कमी होणार नाही. मानसिक आजार हे दिवसांदिवस वाढत जाणार आहेत, ते कमी होणार नाही. येस ऑर नो, काय सांगाल? बघा, ही समस्या आहे. मानसिक आजार ही समस्या आहे आणि त्या समस्येवरती सोल्युशन देण्यासाठी तुम्हालाही शिकायचं आहे. ओके. खूप लोकांचे मेसेज येतात की येस सर. ओके, ग्रेट, ग्रेट, ग्रेट. छान. येस, 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 येस. कारण काय झालंय ना, माणसाची सुखाची, समाधानाची, आनंदाची व्याख्या दिवसांदिवस बदलत चाललेली आहे. माणूस ना अपेक्षेमध्ये जगतोय, दिवसांदिवस अपेक्षेमधून जगतोय. ओके. आणि त्याच्यामुळे ना माणूस कळत न कळत ताणतणावामध्ये जातोय. त्याला कळतही नाहीये की आपण स्ट्रेसमध्ये आहोत ते. त्यामुळे आज प्रत्येक व्यक्तीला काउन्सिलिंगची गरज आहे. त्यामुळे मी एवढंच सांगेन की क्षेत्र जबरदस्त आहे, काहीच अडचण नाहीये आणि मी सक्षम आहे तुम्हाला हे सगळं शिकवायला. त्यामुळे टेन्शन घेण्याची गरज अजिबात नाहीये. ओके. मग तुमच्या मनात एक प्रश्न येऊ शकतो की सर, तुम्ही सगळं सांगताय ठीक आहे, पण आम्ही एखाद्या व्यक्तीचं काउन्सिलिंग करणार किंवा त्याला योग्य मार्गदर्शन करणार, पण त्यासाठी आमच्याकडे असं काहीतरी काय म्हणतात त्याला, कोर्स केल्याचं सर्टिफिकेट वगैरे आम्हाला मिळेल का? तर हो, सर्टिफिकेट मिळणार आहे. कसं मिळणार आहे, काय ते तुम्हाला आता मी दाखवणार आहे. पण इथे समजून घ्या, की हा जो कोर्स आहे ना कोर्स, त्यात तुम्हाला एक संधी तर आहेच. आता तुम्ही पाहिलत, की आज समाजामध्ये काउन्सिलरला काय संधी आहे, हे तुम्हाला तुम्ही आता पाहिलीच आहात. ओके. पण ह्या कोर्सचे ना अजून पण बरेचसे फायदे आहेत. ते फायदे थोडक्यात समजून घ्या. सगळ्यात पहिला फायदा म्हणजे तुम्ही स्वतःच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडवू शकता. तुम्ही स्वतःचं समुपदेशन केंद्र सहज सुरू करू शकता. तुम्ही स्वतःच्या नावापुढे समुपदेशक लिहू शकता. तुम्ही खालील विषयांवरती सहज समुपदेशन करू शकता. नातेसंबंध समुपदेशन, ताणतणाव समुपदेशन, ध्येय निश्चिती, करिअर मार्गदर्शन, व्यक्तिमत्व विकास, वर्तणूक समस्या व इतर मानसिक आजार, स्ट्रेस, डिप्रेशन, एन्झायटी, फेअर, फोबिया, ॲडिक्शन, ह्या सगळ्यावरती तुम्ही काय करू शकता? काउन्सिलिंग करू शकता. तुम्ही महाराष्ट्रात कुठेही स्वतःच्या वेळेनुसार काम करू शकता. तुम्ही सोसायटी, सामाजिक संस्था, शाळा, कॉलेज येथे वेगवेगळ्या विषयांवरती ऑनलाईन, ऑफलाईन मार्गदर्शन शिबिर घेऊ शकता. तुम्ही एक लाईफ कोच म्हणून देखील काम करू शकता. येते लक्षात? आणि हे सगळं करण्यासाठी तुम्हाला आपल्या संस्थेच्या माध्यमातून अशा पद्धतीचं सर्टिफिकेट मिळणार आहे. ओके. ज्या सर्टिफिकेटवरती आपल्या संस्थेचा रजिस्ट्रेशन नंबर असणार आहे, आपल्या इन्स्टिट्यूटचा रजिस्ट्रेशन नंबर असणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचं देखील स्टुडंट रजिस्ट्रेशन नंबर असणार आहे. ओके. या सर्टिफिकेटवरती हे सगळे लोगो असणार आहेत. त्याच्यामुळे या सर्टिफिकेटवरती तुम्ही बिनधास्त काम सुरू करू शकता. स्वतः एक काउन्सिलर म्हणून समाजामध्ये स्वतःचं अस्तित्व निर्माण करू शकता. स्वतःचं करिअर सुरू करू शकता. पार्ट टाईम, फुल टाईम व्यवसाय सुरू करू शकता. काहीच अडचण नाहीये. ओके. सो अशा पद्धतीने तुम्हाला प्रिंटेड सर्टिफिकेट माझ्या हस्ते इथे मिळणार आहे. ओके. त्याच्यानंतर मग तुमच्या मनात एक प्रश्न येईल, की सर तुम्ही हे सगळं देणार आहात ठीक आहे, सर्टिफिकेट आम्हाला कळलं. पण हे सगळं तुमचं लीगली आहे का? तर बघा हे आपलं नोंदणी प्रमाणपत्र आहे. आपली जी संस्था आहे ते नोंदणीकृत आहे. धर्मादाय उपायुक्त ठाणे विभाग. ओके. म्हणजे शासनमान्य संस्था आहे आपली आणि आपली संस्था शासनाच्या 7 ते 8 डिपार्टमेंटला असोसिएट पण आहे. नीती आयोग आहे, आयुष मंत्रालय आहे, स्किल इंडिया आहे. अशा वेगवेगळ्या ठिकाणी आपण काय आहोत? असोसिएट देखील आहोत. आपली जी संस्था आहे ती ISO सर्टिफाईड आहे. आपली जी इन्स्टिट्यूट आहे ती देखील ISO सर्टिफाईड आहे. येते लक्षात? त्यामुळे काही टेन्शन घेण्याची गरज नाहीये. जे काही आहे ते सगळं लीगली आहे आणि तुम्ही लीगली एक काउन्सिलर म्हणून काम करू शकता. काहीच प्रॉब्लेम नाहीये. ओके. मग आपल्या कोर्सबद्दल मी थोडक्यात तुम्हाला माहिती देतो, की आपला हा जो कोर्स आहे तो कधी आहे आणि कुठे आहे. बघा 5 ऑगस्ट ते 9 ऑगस्ट ही तारीख आहे आपल्या ऑफलाईन कोर्सची. बुधवार ते रविवार अ, सकाळी 9:30 ते सायंकाळी 5:30 असं शेड्यूलिंग असेल. ठिकाण आहे दुर्वा एज्युकेशन, जैन कॉलनी, डोंबिवली पश्चिम. म्हणजे आपल्याच काउन्सिलिंग सेंटरमध्ये हे ट्रेनिंग असणार आहे. आणि शेड्यूलिंग कसं असतं ते तुम्हाला मी सांगतो, की सकाळी 9:30ला तुम्हाला इथे बोलावलं जातं. 9:30ला आल्याच्या नंतर चहा आणि नाश्ता तुम्हाला दिला जातो. ओके. 9:30 ते 10
आपला चहा नाश्ता वगैरे होतो आणि जस्ट थोडक्यात जनरल डिस्कशन होतं आपलं आणि 10ला आपण आपल्या अभ्यासक्रमाला सुरुवात करतो. 10 ते 1 आपलं ट्रेनिंग चालतं. 1 वाजता आपला लंच ब्रेक होतो. 1 ते 2 आपला लंच ब्रेक असेल आणि 2ला परत आपलं सेशन चालू होईल. 2 ते 4 ओके. 2 तास सेशन आपलं होईल आणि त्यानंतर टी ब्रेक होईल आपला. चहा बिस्किट वगैरे तुम्हाला दिलं जातं इथे आणि मग परत जे चालू होतं ते 5:30 ते 6. कधी-कधी 6 पण वाजतात. अ, कारण का टॉपिक जर का कंटिन्यू करायचा असेल, संपवायचा असेल, तर आपण 6 पर्यंत पण थांबतो. तर इथे सकाळी 9:30 ते संध्याकाळी 5:30 पूर्ण वेळ अशा पद्धतीने तुम्हाला शिकवलं जातं. तुम्हाला काहीच घेऊन यायचं नसतं. ओके. इथे आल्याच्यानंतर तुम्हाला नोटपॅड दिला जातो, पेन दिलं जातं, चहा नाश्ता मिळतो, जेवण मिळतं. सगळं तुम्हाला आपल्याकडून प्रोव्हाईड केलं जातं. काहीच टेन्शन घ्यायची गरज नाहीये. ओके. सो अशा पद्धतीने आपला हा ऑफलाईन कोर्स होणार आहे आणि त्याचीही डिटेल्स तुमच्यासमोर मी दिलेली आहे. ओके. डोंबिवली, कल्याण डोंबिवली तुम्हाला माहिती असेल, मुंबईमध्ये हे येतं. आता प्रश्न असा आहे, की जी लोकं आजूबाजूची आहेत, ती लोकं येऊ शकतात. पण जी बाहेरची आहेत, त्यांचं काय? तर इथे एक 2 ठिकाणी आपल्याकडे हॉटेल्स आहेत, तर तिथे तुम्ही राहण्याची सोय करू शकता. त्या संदर्भात तुम्हाला जी काही माहिती पाहिजे असेल, तर ती तुम्ही उद्या फोन करून घेऊ शकता. आपल्या ऑफिसमधून स्टाफकडून तुम्हाला ती माहिती दिली जाईल. पण बरेचसे हॉटेल्स आपल्या आजूबाजूला आहेत आणि तुम्ही तिथे राहू शकता. काहीच प्रॉब्लेम नाही. त्याचे काही चार्जेस वगैरे कसे असतात, ते तुम्हाला ऑफिसमधून फोन नंबर दिला जाईल त्या हॉटेलचा आणि तुम्ही तिथे फोन करून विचारू शकता. ओके. पण बाकी जे आजूबाजूचे आहेत, ते तर डेली येऊ शकतात. तर ऑफलाईन कोर्स हा आपला होणार आहे आणि त्या संदर्भातली तुम्हाला माहिती समोर दिलेली आहे. ओके. सो जे बाहेरचे आहेत, येस, आता एक सर मेसेज करतायत, मी बारामतीमधून आहे. ओके. येस, तुम्ही इथे येऊन राहू शकता. त्या संदर्भातली माहिती तुम्हाला हॉटेलची आपल्या ऑफिसमधून दिली जाईल. तुम्ही फक्त उद्या एक मेसेज करा आपल्या WhatsApp नंबरला. मला हॉटेल संदर्भात इन्क्वायरी करायची आहे. तर तुम्हाला तिथून सगळी माहिती दिली जाईल. काहीच प्रॉब्लेम नाही आणि जे काही चार्जेस वगैरे हॉटेलचे आहेत, ते पण ते तुम्हाला तिथेच सांगितलं जातील. काही टेन्शन घेण्याची गरज नाहीये. ओके. ठीक आहे. चालेल. ओके. तर आता हे जे ऑफलाईन ट्रेनिंग्स होणार आहे, ओके, याची फी किती आहे? त्या संदर्भात आपण आता थोडक्यात बोलूया. येस. हो, सांगतोय तेच. 1-2 लोकांचे मेसेज आलेत, की सर फी किती आहे? सांगतोय. आता फीस सांगतोय तुम्हाला. बघा, ऑनलाईन आणि ऑफलाईन ह्यात खूप मोठा फरक असतो. हे प्रथमतः मी इथे क्लिअर करतो. ऑनलाईनमध्ये कसं असतं, व्हिडिओ दिले जातात आणि तुम्ही तुमच्या पद्धतीने बघायचे असतात. ऑफलाईनमध्ये तसं नसतं. ऑफलाईन 5ही दिवस सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपण एकत्र असतो. बरोबर की नाही? आणि त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी ह्या वेगळ्या आहेत ऑनलाईन आणि ऑफलाईनच्या मध्ये. मग इथे ह्या 5 दिवसांमध्ये तुम्हाला मी काय-काय देणार आहे किंवा तुम्ही कशा पद्धतीने सगळं अटेंड करणार आहात. तर बघा, 5 दिवसीय प्रशिक्षण तुम्हाला याच्यामध्ये दिलं जाणार आहे. सकाळी 9:30 ते संध्याकाळी 5:30-6. नोटबुक आणि पेन तुम्हाला दिलं जाणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 5ही दिवस जे तुम्हाला शिकवलं जाणार आहे, त्याचं प्रिंटेड स्टडी मटेरियल तुम्हाला दिलं जाणार आहे. इथे लक्षात. त्याच्यानंतर इथे तुम्हाला प्रिंटेड कोर्सचं सर्टिफिकेट दिलं जाणार आहे. माझ्या हस्ते तुम्हाला सर्टिफिकेट दिलं जाईल. ओके. त्याच्यानंतर तुम्हाला प्रत्यक्ष प्रॅक्टिकली इथे केसेस सांगितल्या जाणार आहेत आणि बऱ्याच गोष्टी इथे प्रॅक्टिकली तुमच्याकडनं करून घेतलं जाणार आहे. ओके. म्हणजे तुम्हाला सगळं प्रशिक्षण दिल्याच्या नंतर एखादी केस तुम्हाला दिली जाईल आणि मग ती केस आता तुम्ही कशी हाताळाल ह्याचं प्रात्यक्षिक मला करून दाखवा, असं तुम्हाला इथे ट्रेनिंग दिलं जाणार आहे. ओके. त्याच्यानंतर चहा, नाश्ता, जेवण सगळं आपल्याकडून असणार आहे. लाईफ टाईम वापस सहकार्य म्हणजे तुम्ही हा कोर्स केल्याच्या नंतर तुम्हाला कधीही कुठेही काही अडचण आली तर तुम्ही आमची मदत घेऊ शकता, आमचं सहकार्य घेऊ शकता. तुम्हाला डिस्काउंट कुपन एक दिलं जातं, ज्याच्या माध्यमातून तुम्ही भविष्यामध्ये जर का आमच्याकडनं एखादा कोर्स केलात, तर त्याच्यामध्ये तुम्हाला सवलत दिली जाते. त्याच्यानंतर तुम्हाला WhatsApp ग्रुपमध्ये ॲड केलं जातं. आपलं जो मुख्य WhatsApp ग्रुप आहे, म्हणजे आता काही लोकांनी ऑनलाईनचा कोर्स केलाय, ते ऑलरेडी आपल्या ग्रुपमध्ये ॲड आहेतच. काहींनी ऑफलाईन पण केलेलं आहे. मागच्या बॅचमध्ये काही लोकं होती. त्याच्या अगोदर एक बॅच झाली, त्याच्यामध्ये पण काही लोकं होती. तर त्यांना पण आपण WhatsApp ग्रुपमध्ये ॲड केले आहेत. पण जे
नवीन आहेत ह्या वेबिनारमध्ये, की जे आमच्याकडून आतापर्यंत काही कोर्स केलेला नाहीये, त्यांच्यासाठी मी सांगतोय, की तुम्हाला आमच्या मेन ग्रुपमध्ये ॲड केलं जाईल आणि त्या मेन ग्रुपचा फायदा एवढाच असतो, की तिथे तुम्हाला एक लाईफ टाईम फ्री लर्निंग सिस्टम मिळते. ओके. आम्ही वेगवेगळ्या तज्ञांच्या माध्यमातून वेगवेगळे विषय ऑनलाईनच्या माध्यमातून तिथे आम्ही शिकवत असतो. ज्याला आम्ही शिबिरं म्हणतो, की मोफत शिबिरं आम्ही घेत असतो त्याच्यामध्ये. पूर्वी आम्ही दर महिन्याला घेत होतो, पण आता 2 महिन्याने किंवा 3 महिन्याने एक शिबिर आम्ही घेतो. ठीक आहे. पण खूप प्रभावी शिबिरं असतात आणि खूप नॉलेज त्यातून मिळतो. तर अशी लाईफ टाईम फ्री तुम्हाला शिबिरं त्याच्यात मिळतील त्या WhatsApp ग्रुपमध्ये आणि त्या WhatsApp ग्रुपचा एक उद्देश एवढाच असतो, की तुम्ही आमच्याकडून कोर्स केला आहात याची तुम्हाला आठवण व्हावी, जाणीव व्हावी आणि तुम्ही सहज आमच्याशी संपर्क साधावा. हा त्या WhatsApp ग्रुपचा एक उद्देश आहे. ओके. तर हे सगळं तुम्हाला मिळणार आहे 5 दिवसाच्या आपल्या ह्या कोर्समध्ये. आता या कोर्सची फी किती आहे? ओके. तर बघा, ऑनलाईन आणि ऑफलाईन ह्याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे. त्यामुळे फीमध्ये पण खूप मोठा फरक आहे. ओके. तर फी बघून लगेच लेफ्ट होण्याची गरज नाही, कारण का जी फी मी तुम्हाला दाखवणार आहे ती तुम्हाला भरायची नाहीये. बघा, आपल्या ह्या संपूर्ण 5 दिवसाच्या ऑफलाईन कोर्सची जी फीज आहे, ती संपूर्ण फी आहे ₹24,000. ओके. 5ही दिवस तुम्हाला इथे सगळ्या गोष्टी दिल्या जाणार आहेत आमच्याकडून. ओके. तर 24,000 याची फी ठेवलेली आहे. पण, पण व्यवस्थित समजून घ्या. नेहमीप्रमाणे आपण जी काही फी असते ती घेत नाही. त्याच्यामध्ये आपण सवलत देत असतो आणि म्हणून या 24,000 मध्ये पण तुम्हाला सवलत देतोय आणि तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असेल, की आपण 10%, 20%, 25% अशी सवलत देत नाही, तर आपण डायरेक्ट 50% सवलत देत असतो आणि म्हणूनच या देणगी शुल्कमध्ये तुम्हाला देखील 50% सवलत मिळणार आहे. म्हणजेच तुम्हाला फक्त आणि फक्त ₹12,000 भरायचे आहेत. येतंय लक्षात सगळ्यांच्या? ओके. 5 दिवसाचे तुम्हाला 12,000 भरायचे आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला काहीच घेऊन यायचं नाहीये. सगळ्या गोष्टी आमच्याकडून तुम्हाला प्रोव्हाईड केल्या जाणार आहेत. क्लिअर सगळ्यांना? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला इथे तुम्हाला एवढंच सांगायचं आहे, की या ऑफलाईन ट्रेनिंगमध्ये मी फक्त आणि फक्त 10च विद्यार्थ्यांना प्रवेश देणार आहे. हे खूप महत्त्वाचं आहे. कारण कसं असतं, की ऑनलाईनमध्ये आपल्याला काही लिमिटेशन नसतं. आपण ऑनलाईनमध्ये कितीही ॲडमिशन्स घेतो, पण ऑफलाईनला तसं नाहीये. ऑफलाईनला लिमिटेशन्स असतात. 10च विद्यार्थी मी फक्त घेणार आहे. कारण का? मला गर्दी नको आहे. येते लक्षात? 10 विद्यार्थ्यांनाच फक्त मला परफेक्ट बनवायचं आहे, सक्षम बनवायचं आहे. त्यांचे प्रॉब्लेम, त्यांच्या समस्या, त्यांचा कॉन्फिडन्स बिल्डिंग हे मला करून घ्यायचं आहे. त्यामुळे फक्त आणि फक्त 10 ॲडमिशन घेणार आहे. 11वं ॲडमिशन मी घेणार नाहीये. ओके. त्यामुळे तुम्ही जर का इच्छुक असाल, तर लवकरात लवकर आपली जागा बुक करा. कारण का फक्त आणि फक्त 10 ॲडमिशन मी घेणार आहे. क्लिअर सगळ्यांना? ओके. सो 12,000 ही फी आहे आपली आणि 12,000 मध्ये तुम्हाला काय-काय देणार आहे, हे सगळं तुमच्या समोर आहे. ओके. आता ही फी, ही सवलत मला असं वाटतं, की प्रत्येक जण घेऊ शकतो. पण सॉरी मी प्रत्येकालाही देऊ शकत नाही. कारण का? जे पहिले 10 येतील त्यांनाच फक्त हे मिळणार आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही 24,000 जरी भरलेत तरी तुमच्याकडनं मी घेणार नाही. कारण का? मला 11वं ॲडमिशन घ्यायचं नाहीये. क्लिअर? त्यामुळे खरंच जर का तुम्ही इच्छुक असाल तर लवकरात लवकर तुम्हाला काय करायचंय? तुमचं नाव नोंदवायचं आहे. मग इथे फी कुठे भरायची, कशी भरायची ह्या संदर्भात थोडक्यात तुम्हाला माहिती देतो, की 9699367299 हा आपला नंबर ऑनलाईनला आहे. Google Pay, PhonePe, Paytm तुम्ही कुठेही भरू शकता किंवा हा स्कॅनर आहे, स्कॅनरलाही भरू शकता. अगदीच कोणाला प्रॉब्लेम असेल तर तुम्ही क्रेडिट कार्डने पण पेमेंट करू शकता. ती देखील आपल्याकडे सुविधा उपलब्ध आहे. समोर बँकेचा अकाउंट नंबर दिलेला आहे, त्याच्यावरती पण तुम्ही काय करू शकता, फी भरू शकता. ओके. त्यामुळे जे इच्छुक आहेत त्यांनी आपलं सीट बुक करायची आहे. तुमचा एक निर्णय तुम्हाला वेगळी ओळख देऊ शकतो. तुमचं करिअर घडू शकतो. ओके. आता इथे ह्याचा एक स्क्रीनशॉट काढून घ्या सगळ्यांनी. ओके. ह्याचा एक स्क्रीनशॉट काढून घ्या. येस. ओके. फी कुठे भरायची आहे सगळ्यांना कळली? आता फी भरल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचंय, मला WhatsAppला आहे ना याच नंबरला तुमचं नाव पाठवायचंय आणि तुमचा स्क्रीनशॉट पाठवायचा फीचा. ओके. मग पुढची सगळी माहिती मी तुम्हाला तिथे पाठवणार आहे.
ओके. आणि जर तुम्ही मुख्य ग्रुपमध्ये नसाल तर तुम्हाला मुख्य ग्रुपमध्ये देखील मी ऍड करणार आहे. काही टेन्शन घेण्याची गरज नाहीये. बरं, आपले हे जे काय ऑफलाईन कोर्सेस होतात, ओके, त्या ऑफलाईन कोर्स संदर्भामध्ये जर का कोणाला काही फीडबॅक्स बघायचे असतील तर मी विनंती करेन, म्हणजे आता जे जुने विद्यार्थी आहेत त्यांना माहिती आहे सगळं, पण जे नवीन लोक आहेत इथे ज्या आपल्या वेबिनारमध्ये, त्यांना मी एक विनंती करेन की तुम्ही दुर्वा एज्युकेशनच्या यूट्यूब चॅनलला जाऊ शकता. हे बघा, मी स्क्रीन शेअर केलेली आहे माझी. ओके. आणि यूट्यूब चॅनलला गेल्याच्या नंतर इथे बघा, दुर्वा एज्युकेशनच्या चॅनलला गेल्याच्या बरेचसे विद्यार्थी इथे तुम्हाला दिसतील आणि ह्या सगळ्यांनी इथे फीडबॅक दिलेले आहेत. ओके. अगदी व्हिडिओमध्ये गेलात तरी पण किंवा शॉर्ट्समध्ये गेलात तरी पण तुम्हाला इथे बरेचसे फीडबॅक्स बघायला मिळतील. ओके. आपले वेगवेगळ्या कोर्सेसचे वेगवेगळे फीडबॅक्स तुम्हाला इथे बघायला मिळतील. ओके. सो तुम्ही काय करा, जर कोणाला काही शंका असेल किंवा अडचण असेल किंवा कोणाला असतं असं की अरे, हे खरंच आहे का, किंवा खरंच लोकांना याचा फायदा झाला आहे का, किंवा खरंच हे इतकं सगळं शिकवतात का, किंवा जे काय असेल ते तुमचे काय प्रश्न शंका असेल ते, तर तुम्ही इथे जाऊ शकता. आणि इथे बघा, प्रत्येक विद्यार्थ्याचं नाव आणि त्याचा नंबर पण दिलेला आहे. आणि आमच्याकडे खूप लांबून लांबून लोक येऊन शिकून गेले, कारण हे नंदुरबारवरून आलेले होते सर, ओके, ह्या पालघरवरून आलेल्या होत्या मॅडम, असं वेगवेगळ्या ठिकाणचे आहेत. हे बघा, हडपसर पुणे, असे वेगवेगळ्या ठिकाणचे विद्यार्थी आहेत की त्यांनी हे आपले फीडबॅक्स दिलेले आहेत. तर तुम्ही तिथे जाऊन बघू शकता आणि कन्फर्म करू शकता की खरंच ह्या सगळ्या गोष्टी आहेत का, आणि खरंच मी देखील हे सगळं करू शकते का किंवा करू शकतो का. येस, एक मॅडम आहेत, त्या म्हणतात महिला आहेत का सर. हो, आपल्याकडे महिला पण खूप येतात, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. ओके. सो महिला आहेत, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. आणि तुम्हाला जर का अजून काही माहिती पाहिजे असेल तर नक्कीच तुम्ही उद्या याच नंबरला मेसेज किंवा फोन करा, तुम्हाला अधिक माहिती दिली जाईल, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. ओके. तर फी कुठे भरायची हे सगळ्यांना कळलेलं आहे. आता आपण थोडंसं पुढे जाऊया. बघा मित्रांनो, एवढंच सांगेन की शिवरायांची एक शिकवण आहे आपल्या सगळ्यांनाच, की राज्य छोटं असलं तरी चालेल. ओके. राज्य छोटं का असेना, पण ते स्वतःचं असावं. त्यामुळे स्वतःचं अस्तित्व निर्माण करा, तरच जग तुमचा आदर करेल. थोडंसं समजून घ्या मला काय म्हणायचं आहे ते, की ह्या जगामध्ये आहे ना, चमत्कारालाच नमस्कार आहे, बरोबर की नाही. त्यामुळे तुम्हाला ना चमत्कार करावा लागेल, तुम्हाला स्वतःचं अस्तित्व निर्माण करावं लागेल, तुमची स्वतःची जागा निर्माण करावी लागेल. आणि जेव्हा तुम्ही हे कराल तेव्हा जग तुम्हाला काय करेल, रिस्पेक्ट देईल, आदर देईल. काय होतं ना, आपण खूप अपेक्षा असते आपल्याला लोकांकडून की लोकांनी मला आदर द्यावा, रिस्पेक्ट द्यावा, मान सन्मान द्यावा. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, लोक तुमचं प्रोफाईल चेक करतात की तुम्ही नक्की कोण आहात, तुमचं अस्तित्व काय. त्यामुळे छोटंसं का होईना, पण स्वतःचं असं अस्तित्व निर्माण करा. बघा, येणाऱ्या काळामध्ये हे जग तुम्हाला सलाम करेल. आणि खूप महत्वाची शिकवण आपल्याला शिवरायाने दिलेली आहे, इथे लक्षात. बघा, आपल्याकडे कारणं खूप आहेत कोर्स करण्याची, कोर्स न करण्याची. इथे मी नेहमी सांगतो की हात नसतानाही पायाने धनुष्य धरून तिरंदाजी करत जग जिंकणारी शीतल देवी. ओके. भारताचं तिने नाव मोठं केलंय, भारताची शान वाढवली आहे. मला सांगा, आज आपल्याकडे सगळं आहे, मग आपण का थांबलोय. आपल्याला स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं आहे, स्वतःचा पार्ट टाइम व्यवसाय सुरू करायचा आहे, स्वतःचा फुल टाइम व्यवसाय सुरू करायचा आहे, स्वतःचं एक वेगळं करिअर सुरू करायचं आहे, स्वतःचं स्वप्न पूर्ण करायचे आहेत, स्वतःसाठी, कुटुंबासाठी, समाजासाठी काहीतरी करायचं आहे. मग कधी करणार आहोत आपण, थांबलो का आहोत आपण, स्वतःला प्रश्न करायचा आहे. ओके. त्यामुळे एक निर्णय स्वतःचं आयुष्य बदलू शकतो, एक निर्णय स्वतःचं अस्तित्व निर्माण करू शकतं. त्यामुळे तुम्हाला तो एक निर्णय घ्यायचा आहे, इथे लक्षात. एक निर्णय घ्यायचा आहे. बघा, छत्रपती शिवाजी महाराजांकडून खूप काही आपल्याला शिकायला मिळालं आहे, बरोबर की नाही. त्यांचं एवढंच म्हणणं आहे की प्रत्येक माणसाने स्वतःचं अस्तित्व निर्माण करणं गरजेचं आहे. प्रत्येक माणसाने ते निर्माण केलंच पाहिजे, असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांनी बघा, एका निर्णय क्षमतेच्या बळावरती स्वराज्याची स्थापना केली आहे. तुम्हाला स्वतःचं स्वराज्य स्थापन करायचं आहे. ओके. एक काउन्सिलर म्हणून आपल्या तालुक्यामध्ये, आपल्या जिल्ह्यामध्ये, आपल्या शहरामध्ये स्वतःचं स्वराज्य स्थापन करायचं आहे. संपूर्ण महाराष्ट्रावर आपल्या स्वतःचं स्वराज्य स्थापन करायचं आहे. आणि त्यासाठी आपल्याला एक निर्णय घेणं खूप गरजेचं आहे.
ओके. म्हणजे मी नेहमी सांगतो की परिस्थितीला कुरवात बसू नका, मनस्थिती बदला, परिस्थिती आपोआप बदलेल. ओके. आणि म्हणून ही एक संधी आहे स्वतःची परिस्थिती बदलण्याची, स्वतःची मनस्थिती बदलण्याची आणि स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्याची. त्यामुळे लाभ घ्या, फायदा घ्या. जर अगदीच कोणाला अडचण असेल फीबद्दल तर काहीच अडचण नाहीये. इथे मी नेहमी सांगत असतो, की आपण जे काही कार्य करतोय, आपली जी काही उद्दिष्टे आहेत त्यासाठी करतोय. आपलं जे मिशन आहे त्यासाठी करतोय. त्यामुळे आम्ही पैशाला कधीच प्रायोरिटी देत नाही. पण पैसा लागतो. कारण का मी नेहमी सांगतो, पैसा हा महत्त्वाचा नसला तरी पण तो आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक आहे आणि म्हणून पैसा लागतो. त्याला आपण टाळू शकत नाही आणि म्हणून मी इथे अजून एक तुम्हाला ऑफर देतो, की जर अगदीच कोणाचा काही अडचण असेल, तर तर आम्हाला मेसेज करा. ओके. तुम्हाला नक्कीच काहीतरी सहकार्य केलं जाईल आणि तुम्हाला काही सुविधा दिल्या जातील, की जेणेकरून तुम्ही ह्या आपल्या ऑफलाईन कोर्समध्ये सहभागी झाला पाहिजेत किंवा सहभागी व्हाल. ओके. पण एकदा संवाद साधणं गरजेचं आहे. तुमची अडचण समजणं गरजेचं आहे. तरच आम्ही काहीतरी तुम्हाला सुविधा देऊ. त्यामुळे फोन करण्याची गरज नाहीये. फक्त एक मेसेज करा. मेसेजवरती तुम्हाला काय केलं जाईल? सहकार्य केलं जाईल. ओके. त्यामुळे लवकरात लवकर आपली नावनोंदणी करायची आहे. फक्त आणि फक्त 10 लोकांनाच प्रवेश देणार आहे. हे मी रिपीटेडली सांगतोय. 11वं ॲडमिशन घेतलं जाणार नाही. क्लिअर? त्यामुळे मला असं वाटतं, की सगळ्या गोष्टी मी तुम्हाला इथे क्लिअर केलेल्या आहेत. तर धन्यवाद. कोणाचा काही प्रश्न, काही शंका असेल तर मला विचारू शकता. कोणाचा काही प्रश्न, शंका काही असेल तर मला विचारू शकता. ओके. आपल्या ऑफलाईन कोर्स संदर्भातली जी काही मी माहिती सांगितली, ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली अशी मी आशा बाळगतो. पण तरीही काही प्रश्न, काही शंका असतील तर मला चॅट बॉक्समध्ये विचारा. अन्यथा आपण इथे थांबायला काही हरकत नाही आहे. ओके. माझा नंबर तुम्हा सगळ्यांकडे आहेच. तरी पण मी तुम्हाला पाठवतो आहे. 9699367299 सेम नंबर WhatsAppला आहे. कृपया तुमचा जो काही प्रश्न, काही शंका असेल, बिनधास्त WhatsAppला मेसेज करा आणि मगच निर्णय घ्या. काहीच अडचण नाहीये. ओके. हा संपूर्ण कोर्स हिंदीमध्ये आहे. आपलं सॉरी मराठीमध्ये आहे, हिंदीमध्ये नाहीये. ओके. इथे एक प्रश्न येतो सतत, की "सर हिंदीमध्ये आहे का?" तर हिंदीमध्ये नाहीये, मराठीमध्ये आहे. ओके. ऑनलाईन नाही का? नाही. हा जो कोर्स आहे तो बेसिक टू ॲडव्हान्स आहे. हा अजून ऑनलाईनमध्ये उपलब्ध नाहीये. ओके. फक्त ऑफलाईनच उपलब्ध आहे हा. येस. अजून काही प्रश्न, काही शंका? येस. थँक यू, थँक यू. हा नवीन डिझाइन केलेला कोर्स आहे. ऑनलाईनला जो कोर्स उपलब्ध आपल्याकडे आहे, तो बेसिक कोर्स आपल्याकडे उपलब्ध आहे. पण तो नका करू. कारण का थोड्या दिवसात आपण बेसिक टू ॲडव्हान्स नवीन कंटेंट ऑनलाईनच्या माध्यमातून पण आणणार आहोत. पण त्याला अजून थोडासा वेळ लागेल. सो हा बेसिक टू ॲडव्हान्स आपला कोर्स आहे ऑफलाईनच्या माध्यमातून आणि त्यासाठी फक्त आणि फक्त 10च लोकांना प्रवेश मिळणार आहे. ओके. सध्या मुंबईमध्येच आपण हे घेत आहोत. बाहेर आपण कुठेच ऑफलाईन घेत नाही. आत्तापर्यंत घेतलेले नाहीयेत आणि पुढे घेऊ की नाही माहीत नाहीये. पण सध्या मुंबईमध्येच असणार आहे. ओके. ज्यांनी ऑनलाईनचा कोर्स केला आहे, तर तो कंटेंट आणि हा कंटेंट खूप वेगळा आहे. ओके. आणि तुम्ही हा कोर्स करू शकता, काहीच अडचण नाहीये. तुम्ही ऑनलाईन केला आहात ठीक आहे. पण हा ऑफलाईनचा जो कंटेंट आहे, तो तुम्ही केलेल्या ऑनलाईन कंटेंटपेक्षा खूप म्हणजे खूपच वेगळा आहे. बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये ॲडिशनल आहेत. येस, 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 येस. ठीक आहे. चला तर ऑफलाईन कोर्स संदर्भात कोणाला काही प्रश्न, काही शंका, काही अडचण असेल तर इथे विचारू शकता. जी लोकं बाहेरून येणार आहेत त्यांची राहण्याची सोय आहे. त्यासाठी त्यांना फक्त वेगळा खर्च करावा लागेल. पण ते कसं काय त्या हॉटेल संदर्भात वगैरे सगळ्या गोष्टी तुम्हाला जर का माहिती करून घ्यायच्या असतील तर आम्हाला मेसेज करा WhatsAppला. तुम्हाला उद्या आमच्या ऑफिसमधून फोन येईल आणि तिथून तुम्हाला सगळी माहिती दिली जाईल. काहीच अडचण नाहीये. ओके. तर धन्यवाद तुम्ही वेळात वेळ काढून आजचा हा वेबिनार अटेंड केलात. काही राहिलं असेल तर माफी मागतो. अ, काही चुकलं असेल तर माफी मागतो. पण काही असेल एकदा संवाद साधा. WhatsAppला मेसेज करा.
आणि प्रश्न, शंका दूर करा आणि निर्णय घ्या आणि मला माझ्या ऑफलाईन कोर्समध्ये नक्की भेटा. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. ओके. वेबिनार एंड करतोय.